नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे सकाळच्यासाठी असा टेस्टी असा नाश्ता ब्रेड पास्ता. त्यासाठी मी घेतलं आहे एक छोटा ब्रेडचं पॅकेट, 6 ते 8 ब्रेड घेतले, 2 बॉईल केलेले उकडून घेतलेले 2 बटाटे आणि चटणीसाठी घेतले आहे आपण पुदिना थोडा, 2 कढीपत्ता, 3 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर. याची आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे. थोडे जिरे घेतले, त्यात थोडा आपण चाट मसाला घेतलाय, चवीनुसार मीठ टाकायचे. ब्रेडला लावायला आपण टोमॅटो सॉस घेतलाय. एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर बघा, आपल्याला ब्रेडच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहे. त्याला कापून टाकायचंय असं. हे फेकून द्यायची नाही. याचा उपयोग आपण ब्रेड क्रम्ब साठी करूया. हे बघा, या प्रकारे सर्व ब्रेडच्या कडा काढून घेऊया. हे बघा, सर्व ब्रेडच्या कडा आपण काढून घेतले. हे बघा. तर चला पुढील कृतीकडे वळूया. याचा पण आपण छान उपयोग करणार आहे. इथलं मिक्सरचं पॉट, हे जे साईडच्या कडा निघाल्या होत्या याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडे. बघा, आपलं ब्रेड क्रम्स तयार झाले मस्त असं. त्याला आपण एका वाटीत काढून घेऊया. हे बघा, थोडी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, थोडा कढीपत्ता, 2 पानं टाकायची आहे कढीपत्त्याची आणि थोडा पुदिना. याला मिक्सरमधून थोडे फिरवून घ्यायचे आपल्याला. यासाठी आपण चवीनुसार टाकणार आहे थोडे मीठ, थोडे जिरे. याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. बघा, आपली हिरवी चटणी तयार झाली आहे. आपण एका वाटीत छोट्या काढून घेऊया. पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण पुढील कृतीकडे वळूया. मी घेतली आहे एक किसणी, त्यावर आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मॅशरने बारीक करू शकता किंवा हाताने पण बारीक करू शकता. छान कुचकरून असा घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्रेडला लागला पाहिजे. हे बघा, या प्रकारे आपण दुसरा पण बटाटा किसून घेऊया. हे बघा, दोन्ही बटाटे आपले किसून झाले. चला पुढील कृतीकडे वळू. यात टाकण्यासाठी आपण घेतले 2 हिरवी मिरची. याला आपण बारीक कापून घ्यायचे. थोडे लाल तिखट पण टाकू शकता. तुम्हाला तिखट कमी असल्यास तुम्ही हिरवी मिरची घाला. दोन मिरची घेतली. यात आपल्याला टाकायची ही थोडी कोथिंबीर टाकायची. याला पण आपण छान कापून घेऊया. बघा, आपली कोथिंबीर पण छान कापून झाली आहे. यात टाकायचा आपण चिरलेला बारीक कांदा. यात टाकायचे आपल्याला थोडे जिरे. यात थोडा स्वाद येण्यासाठी आपण टाकणार आहे बिलकुल थोडा असा चाट मसाला, चवीनुसार मीठ. आमच्या घरी थोडं चटपटीत पाहिजे त्यामुळे आपण टाकणार थोडे लाल तिखट. एकदम तिखट असा स्वाद छान लागतो. याला छान एकत्र करून घ्यायचे. बघा, छान एकत्र असं झालंय आपलं सारण. मस्त असं पीठ तयार झालंय आपलं. तर
चला पुढील कृतीकडे वळूया. तर बघा, आपल्याला पहिले याला ब्रेडला थोडा टोमॅटो सॉस लावायचा आहे. खालच्या साईडने टोमॅटो सॉस लावून घेऊया. वर तर लावायचे आपल्याला बटाट्याचं जे आपण सारण तयार केलं होतं ते ठेवायचे आहे मध्ये. हे बघा ठेवून झाले. आता आपण वरच्या साईडला जे घेतले आहे आपण बनवलेला पुदिना आणि याची चटणी, हिरवी मिरचीची, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता छान असं हाताने लावून घ्यायचं आणि चव फार छान लागते. माझी ही रेसिपी आपण अवश्य करून बघा. हे बघा यावर ठेवायचं. या प्रकारे आपण सर्व ब्रेड तयार करून घेऊया. परत एकदा दाखवते. माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. हे बघा याप्रमाणे भरून घ्या. परत यावर हिरवी चटणी लावूया आपण थोडी. मस्त असा स्वाद येणार आहे. छोटे मोठे सर्वच खाऊ शकतात. टिफिनमध्ये पण मुलांना आपण देऊ शकतो. तर चला याप्रमाणे आपण सर्व स्लाइस तयार करून घेऊया ब्रेडच्या. त्यासाठी आपण घेणार आहे 2 ते 3 चम्मच असे कॉर्नफ्लॉवर. बघा याला थोडे पाण्याने भिजवून घ्यायचे. यात टाकायचे आपल्याला मीठ, थोडेसे मीठ टाकायचे, हलकेसे थोडे पाणी टाकून पातळ करायचे. हे बघा थोडे पाणी टाकूया. आपण घेतला काय बनवला होता ब्रेडचा चुरा, त्याला मी थोडे असे हलके असे गरम भाजून घेतले. म्हणजे त्यामुळे तो कोरडा झालाय, एकदम सुका झाला, ड्राय झाला. हे बघा क्रंची क्रंची. हे बघा किती छान आवाज येतोय. जे आपण ब्रेडचे स्लाइस बनवून घेतले होते त्याला आपल्याला थोडेसे भिजवून घ्यायचे दोन्ही साईडने. याला ब्रेड क्रम लावून घ्यायचे चारी बाजूने. हे बघा. चला या प्रकारे सर्व ब्रेड करून घेऊयात. बघा सर्व ब्रेड स्लाइस आपले तयार करून झाले. मस्त असा नाश्ता तयार होणार आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. आपण घेतलाय पॅन, गॅस चालू करूया. पॅनला गरम होऊ देऊया. यात टाकूया आपण थोडे तेल. हे बघा बिलकुल थोडेसे टाका. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता. यावर ठेवायचे आपल्याला स्लाइस. मस्त असं खरपूस असे भाजून घ्यायचे. मंद आचेवर भाजायचे. याला थोडं पावर कमी करूया आपण. तर चला बघूया याला आपण परतून देऊया. हे बघा छान असा कलर आलाय. मस्त असा क्रिस्पी होतोय. हे बघा. तर दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घ्यायचे आपल्याला. तुम्ही तळून पण घेऊ शकता. बिलकुल कमी तेलात बनणारा असा नाश्ता आहे. तर हे बघा परत त्याला एकदा पलटून देऊया. बघा छान असा क्रिस्पी असं झालाय आपला नाश्ता.
मस्त असा कलर आलाय. एकदा परतून देऊया. परत 2 मिनिटं होऊ देऊया. मुलांच्या सकाळच्या टिफिनसाठी असा हेल्दी असा नाश्ता छान आहे. त्याला सर्वच मंडळी खाऊ शकतात. मुलांना फार आवडतो. कुठल्याही पदार्थात बटाटा असला की मुलांना आवडतोच. तुमच्या मुलांना आवडतो का बटाटा? मला कॉमेंटद्वारे सांगा. बघा छान असा क्रिस्पी असा झालाय. तर चला आपण गॅस बंद करून देऊया. आपला नाश्ता पण प्लेट मध्ये सर्व करूया. हे बघा मस्त असा क्रिस्पी झालाय. हे बघा आपला नाश्ता छान असा तयार झालाय. हे बघा किती मस्त असा नाश्ता तयार झालाय. हे बघा छान क्रिस्पी असा झालाय. तर चला याला आपण कट लावून बघूया. हे बघा बघा आतून पण किती छान झालंय. यावर तुम्हाला हवं असल्यास थोडं कोथिंबीर टाकू शकता. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.